आसामचे दुःखाश्रू, या आसामचे दुःखाश्रू म्हणून कोणाला ओळखलं जातं? या ब्रह्मपुत्रा नदीला. आणि याच नद्यांना जीवनवाहिनीसुद्धा म्हणलं जातं. ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतं त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात नुकसान होतं आहे, म्हणून याला काय म्हणतात? या नद्यांना काय म्हणतात? दुःखाश्रू म्हणतात. आणि पावसाळा गेला आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याची गरज भागते म्हणून याला काय म्हणतात? जीवनवाहिनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच नद्यांना दुःखाश्रू पण म्हणतात आणि जीवनवाहिनी पण म्हणतात. या त्यांच्या उपनद्या, गंगेच्या उपनद्या. आता गंगा नदीच्या बद्दल माहिती सांगायची म्हटल्यावर थोडक्यात, आता ही जी गंगा नदी आहे, ही गंगा नदी एकूण किती राज्यातून वाहते? 5 राज्यातून. कोणत्या 2 नद्यांपासून त्याची निर्मिती झाली? भगीरथी आणि अलकनंदा. त्याच्यानंतर गंगेचा एकूण लांबीचा जर विचार केला, गंगा नदीची जर एकूण लांबी, आता या गंगेची एकूण लांबीचा जर विचार केला तर या गंगेची एकूण लांबी आहे 2525 किलोमीटर. किती? 2525 किलोमीटर. त्याच्यानंतर गंगेची एकूण लांबी किती? 2525 किलोमीटर. त्यानंतर गंगा किती राज्यातून वाहते? 5 राज्यातून. किती राज्य? 5. त्या 5 राज्यामध्ये कोणते कोणते 5 राज्य? एक उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधून ती बांगलादेशामध्ये प्रवेश करते. कोणत्या ठिकाणी? फराका बॅरेज. त्यानंतर या गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून ओळखलं जातं. गंगेला काय म्हणून ओळखलं जातं? राष्ट्रीय नदी. त्याला 2008 साली भारताची राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्यानंतर ह्याच गंगा नदीमध्ये आढळणारा मुख्यत्व डॉल्फिन प्राणी, याला राष्ट्रीय जलचर प्राणी. कोणत्या प्राण्याला? डॉल्फिन. या डॉल्फिन प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राण्याचा दर्जा मिळाला. कधी? 2009 मध्ये. कोणत्या वर्षी? 2009 मध्ये. त्याच्यानंतर या गंगा नदीचे खोरं किती राज्यामध्ये पसरलेले आहे म्हटल्यावर किती राज्यामध्ये पसरलेले आहे? 10 राज्यामध्ये पसरलेले आहे. या गंगा नदीचे खोरे किती राज्यामध्ये पसरलेले आहे? 10 राज्यामध्ये पसरलेले आहे. त्याच्यानंतर हा डॉल्फिन संशोधन केंद्र भारतातील किंवा आशियातील पहिला कोणत्या ठिकाणी आहे? पाटणा या ठिकाणी आहे. डॉल्फिन संशोधन केंद्र झारखंडमधील पाटणा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर गंगा नदी खोरं किती? 10 राज्यामध्ये. बघा, अशा प्रकारे ही जी गंगा नदी आहे, आता गंगा नदीने भारताच्या एकूण क्षेत्रफळाचे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे म्हटल्यावर गंगा नदीने एकूण क्षेत्रफळाच्या किती? 27% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. 26.2 किंवा 27%. आणि एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या या नदीच्या खोऱ्यामध्ये, म्हणजे या नदीच्या खोऱ्यामध्ये किती टक्के लोकसंख्या आहे? भारताची एकूण संख्या जर 100% असेल त्यापैकी 23% लोकसंख्या या नदीची या नदीच्या खोऱ्यामध्ये पसरली आहे. किती? 23%. अशा प्रकारे ही जी गंगा नदी आहे, गंगा नदी राष्ट्रीय नदी आहे. आणि याच गंगा नदीच्या पात्रामध्ये आढळणारा डॉल्फिन प्राणी याला राष्ट्रीय जलचर प्राण्याचा दर्जा मिळाले.